कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय हो फुलपगारे, काय चाललंय काय तुमचं? हा, आम्ही फोन उचलत नाही म्हणजे आम्ही कामात असणार एवढं कळलं ना काय तुम्हाला? हा, 22 वेळा फोन केला तुम्ही आम्हाला। सॉरी मॅडम। सॉरी काय? हा, कुणाचा जीव चालला का कुठं आग लागल्या? नाही नाही, असं काही नाही आहे मग काय तुमचा जीव चाललाय काय? मॅडम, ते लोकांचे पगार होतील की, पगार होतील। आम्ही काय कुठं पळून जातोय काय? नाही नाही, तसं नाही म्हणायचंय मला। आणि एक लक्षात ठेवा, ही शाळा आम्हाला डोईजड झाल्या। आम्ही आजच अधिपतींशी बोललोय, ही शाळा काय आम्ही चालू ठेवणार नाही। सांगा लोकांना, काम बघा म्हणावं दुसरी। हो, असं कसं म्हणताय तुम्ही मॅडम? जरा विचार करा ना, म्हणजे मुलांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत। आता तुम्ही आमची परीक्षा घेऊ नका, जेवढं सांगतोय तेवढं करा। पण मॅडम, तुम्हाला मराठीतनं सांगितलेलं कळत नाही का हो फुलपगारे? मॅडम निदान पगार तरी। पगार? आता शाळाच नाही तर पगार कशाला देणार? सर, कामात आहात का? नाही नाही, झालं काम? झालं सर। झाले पगार ना सगळ्यांचे? नाही सर, मग काय झालं मध्ये? माझं काम झालं सर। म्हणजे पगार देणं कामच आहे की तुमचं? नाही, साईटवरती फाईल अपलोड करणं माझं काम आहे, ते झालंय। आता कशात तटले मग? मी अपलोड केलेल्या फाईलला आता भुवनेश्वरी मॅडमनी अप्रूव्ह करावं लागेल, तेव्हाच सगळ्यांचे पगार होतील। ते माहिती आहे हो, पण आता ते मॅडमना सांगावं लागेल ना। हां हां हां, ते असं तसं म्हणताय? हां, ते मी सांगतो। ओके सर, ठीक आहे। ठीक आहे ठीक आहे। बापरे, म्हणजे आता खरोखर शाळा बंद होणार? नाही 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 सर, असं कसं होईल? आपण काढू ना, काहीतरी मार्ग काढू आपण। अक्षरा, अगं काय मार्ग काढणार आपण? ऐकलंच ना आता त्या काय म्हणाले? तर त्यांनी निर्णय घेतलेला आहे, आणि त्यांनी एकदा निर्णय घेतला की सहसा त्या बदलत नाहीत। चर्चेला भाव देखील ठेवलेला नाहीये। मला ना कधी कधी काय सांगायचं स्टाफला तेच मला कळत नाही। शाळा बंद होते असं सांगायचं मी स्टाफला? नाही नाही, माझ्यामध्ये ती हिंमतच नाहीये। तुम्ही शांत व्हा सर, होईल होईल, तुम्ही विश्वास ठेवा, होईल, सगळं ठीक होईल। मला ना खरंच काही कळेन असं झालंय। अगं, शिक्षक बिचारे सगळे पगाराच्या आशेवरती आहेत, आणि त्यांना आता काय सांगायचं आपण की भुवनेश्वरी मॅडम त्यांना पगारच देणार नाही म्हणून? नाही सर, आता कोणाला काही सांगू नका, लोक उगाच पॅनिक होतील। अगं, पण लपवण्यासारखी गोष्ट नाहीये ना अक्षरा। कधीतरी सगळं खरं सांगावंच लागणार आहे। तेव्हा सांगू आपण सर, पण आत्ता नको, थोडा वेळ जाऊ द्या। आणि सर, तुम्हीच म्हटलात ना आम्हाला, सगळे मिळून काहीतरी मार्ग काढू, मग तसं करू ना सर, आपण काढू मार्ग। मी म्हणालो ते ठीक आहे, पण मला सांग तू। सर मार्ग निघेल, मार्ग निघेल सर। मी शाळा नाही बंद होऊ देणार। मी आले सर, मी आले, तुम्ही काळजी नका करू सर। सॉरी, मी आलेच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।